नमस्कार सर्वांना. मी आज बनवत आहे आपल्या मुलांना आवडणारी अशी बटाटा फ्रँकी. तर मी फ्रँकी बनवण्यासाठी 1 वाटी मैदा घेत आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊन पीठ मळून घ्यायचं. थोडा तेल टाकून घ्यायचं आणि धागा तयार करायचा. आणि कोणत्याही कपड्यामध्ये असा थोडा ओला करून घ्यायचा आणि 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचा. तोपर्यंत मी फ्रँकीचा मसाला तयार करत आहे. फ्रँकी बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत हे शिजून बटाटे, हे धना पावडर, हे काला मीठ, हे आहे गरम मसाला, हळदी पावडर, जिरा पावडर, काली मिरची पावडर, हे लाल मसाला काश्मीरी आहे आणि आमचूर पावडर. हे मिक्सरमध्ये घालून घेणार आहे. हे 2 चम्मच आहे काश्मीरी मिरची पावडर, हे धना पावडर आहे 1 चम्मच आणि हे जिरा पावडर 1 चम्मच आणि हळदी पावडर आहे अर्धा चम्मच आणि काला मीठ आहे 1 चम्मच, आमचूर पावडर आहे अर्धा चम्मच आणि ही काली मिरी पावडर आहे अर्धा चम्मच आणि हे आहे गरम मसाला 1 चम्मच आणि हे आपला साधा मीठ अर्धा चम्मच टाकते आणि हे सगळं मिक्स करून मिक्सरला वाटून घेतो. हे आपला फ्रँकी मसाला आहे. हे तयार झालेला आहे फ्रँकी मसाला. ते मी एका वाटीमध्ये काढून घेते. फ्रँकी बनवण्यासाठी हे मी मसाले घेतले आहेत. हे फ्रँकी मसाला तयार केलेला आहे. हे हळदी पावडर आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, काश्मीरी लाल मिरची पावडर, हे गरम मसाला, हे धना पावडर. कढई गरम करायला ठेवली आहे. आता मी त्याच्यामध्ये घालून घेत आहे 2 चम्मच तेल. तेल गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये घालून घेत आहे आला लसूण पेस्ट. हे आहे आला, आता मी घालून घेत आहे लसूण आणि हिरवी मिरची. हे सगळं मिक्स करून घ्यायचे. आता मी घालून घेत आहे हळदी पावडर, लाल मिरची पावडर, हे धना पावडर आणि हे आहे गरम मसाला आणि हे मी फ्रँकी मसाला बनवलेला त्यातला मी 1 चम्मच घालून घेते.
हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि बटाटा एक एक करून मॅश करून घ्यायचा. त्या हाताने चुरडायचा. आता मी घालून घेत आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लिंबाचा रस. हे आहे रेड चिली सॉस 1 चम्मच आणि हे आहे आपला केचप 1 चम्मच. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे बटाटा सगळा मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला वाटलं तर मीठ घालून घ्यायचा थोडाफार. तर हे मिश्रण मॅशरने असा मॅश करून घ्यायचा. हे यातला मॅशर नसला तर तुम्ही ग्लासनी पण करू शकता मॅश बटाटा. हे आपला मिश्रण तयार आहे आणि ह्याचा आपण चपातीला सॉस वगैरे लावून सुद्धा रोल बनवून देऊ शकतात. आणि जर आपल्याला पॅटी बनवायची असेल तर तव्यावरती त्याला आपण रोल बनवून शॅलो फ्राय करून चपातीमध्ये घालून खाऊ शकतात. मी आता बनवत आहे चपाती. जे मी पीठ मळून ठेवलेलं थोड्या मोठ्या मोठ्या घेते मी गोळी. थोडा पीठ लावून घ्यायचा. गोळ्याला थोडा पीठ लावून घ्यायचा असा. जेवढी पाहिजे तेवढी आपण पातळ जाड बनवून घ्यायची. तवा गरम करायला ठेवलेला आहे. ही थोडी कच्ची पक्कीच भाजून घ्यायची. नंतर खायच्या टायमाला जसं पाहिजे तशी आपण भाजून घेऊ शकतो. हे आपण जेव्हा आपण बनवू तेव्हा आपण तिला भाजून घ्यायचं. मी असंच काढलेलं आहे. इथे मी मैद्याची 1 ते 2 चम्मच मैदा घेऊन पेस्ट बनवत आहे आपल्या पॅटीला लावण्यासाठी. हे अशी पेस्ट करून घ्यायची. ही मैद्याची पेस्ट. आता आपण बनवून घेऊया
जे आपण बटाट्याचा मसाला बनवलेला आहे त्याच्यापासून बटाट्याचा रोल किंवा पेटी पण बोलतात त्याला. जेवढं पाहिजे तेवढ्या साईजचं आपण ते गोल साईज मध्ये बनवून घेऊया. कसा शेप पाहिजे तसा आपण बनवू शकतो. मी माझा तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती मी तेल सोडून घेते. हे असा तेल सगळीकडे लावून घेते. ही आपली अशी तयार केलेली पेटी आहे आणि तिला मी हे मैद्याची पेस्ट अशी लावून घेते आणि ही मी दुसरा रोल बनवलेला आहे. आता आपण याला वरच्या साईडनी पण असा पेस्ट लावून घ्यायची. आता खालच्या साईडची सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. हे बघूया आता पलटून कसा आहे तो. एक एक आपण हे असं पलटी मारून घेऊया. ही आपली आहे बटाटा रोल आणि हे आपलं चपातीला लावण्यासाठी सॉस तयार करून घेत आहे. हे आहे शेजवान चटणी, हे मेयोनीज, हे वरून डेकोरेट करायला कांदा आणि ही पत्ताकोबी. आता हे मी मिक्स करून घेते. जेवढं पाहिजे तेवढाच करून घ्यायचा मिक्स. ज्याला हिरवी चटणी लावायची असेल तर ती पण लावू शकतात. तोपर्यंत आपली बटाटा रोल तयार आहे. हे आपला बटाटा रोल तयार आहे. आता आपण फ्रँकी बनवून घेत आहोत. आता आपण घालून घेत आहोत बटर आणि ही बनवलेली चपाती आपली थोडी जरा शेकूनच द्यायची. हे आपली चपाती अशी भाजून घ्यायची. आता आपण बनवत आहोत फ्रँकी बनवण्यासाठी ही चपाती घेतलेली आहे. तिला मी हे बनवलेलं सॉस लावून घेते. असं सारखं सगळीकडे लावून घ्यायचं. आणि त्याच्यावरती आपण जे फ्रँकी मसाला बनवलेला आहोत तो असा टाकून घ्यायचा आणि एक फ्रँकी त्याच्यावर ठेवून घ्यायची. असे ठेवली की त्याच्यावरती लांब कापलेला कांदा आणि
लांब कापलेली पत्ताकोबी ही अशी घालून घ्यायची आणि थोडासा हे फ्रँकी मसाला असा वरून टाकून घ्यायचा आणि आपल्याला आवडत असेल तर चीज पण वरनं किसून घालू शकतात. ही अशी चीज घातली म्हणजे कशी मुलांना पण आवडते. बाहेर आणण्यापेक्षा हे घरी केलेलं बरं असतं बाहेरचं खाण्यापेक्षा. हे असं आपण रोल करून घ्यायचं. ही आहे आपली बटाटा फ्रँकी घरच्या घरी बनवली आहे. कशी वाटली नक्की सांगा कमेंट्स करून. लाईक शेअर करा. आपल्या मुलांसाठी आवडतो ते पदार्थ आपण घरीच बनवू शकतो.